नमस्कार, आपण पाहत आहात युवक आधार न्यूज 24। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये महेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रुईनालकोल या ठिकाणी बीड जिल्हा प्रतिनिधी प्रमुख मारुती सत्रे यांच्या पुढाकाराने विद्यार्थी सन्मान सोहळा आणि पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा दैनिक युवक आधार तर्फे सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कडा उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री नामदेव धोंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक उत्तम बुकनसर, सरपंच तात्यासाहेब नालकोल, उपसरपंच विष्णू मांढरे आणि माजी सरपंच, माजी उपसरपंच, सोसायटी चेअरमन आणि इतर पालक वर्ग, महेश विद्यालय सर्व शिक्षक वृंद उपस्थित, ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते। शाळा काढण्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणून आधी प्रशिक्षण मिळतं। मी लहानपणी सुद्धा म्हणायचं, मी तर शाळेला किती पण शिकलो, काही पण शिकलो पण कसं शिकलो मी दोन साहेबांचं काय पोलीस सरपंच आपण कोणती शाळेत होतो आणि ती नुसतं शिक्षक गोष्ट आपल्याला शिक्षण घेण्यातच नाही, तर आता गांगूर सरांचं ह्या शाळेत शिकलो, ह्या शाळेत नोकरी लागलो, म्हणजे तुम्हाला आता विचार आहे मला वाटतं तुमचं केलं मागे पब्लिक झाली आम्ही पुढे केली आणि परत एकदा आता मला आणखी बरं बोलायचं होतं तर ठीक आहे, मी परत एकदा सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं, सगळ्यांचं इथं हजर राहिले पाहिजे त्यानंतर सगळ्यांनी मिळून परत अभिनंदन करतो। आज आपण सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचे प्रथम मी आभार मानतो आणि जे विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्याचा आपण सत्कार केला त्या गुणवंत विद्यार्थ्याच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। मला आतापर्यंत बऱ्याच पालकांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे, काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगितलेल्या आहेत, काही शाळेचंही कौतुक केलेलं आहे। तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जावेदने जो प्रश्न उपस्थित केला की विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे, विद्यार्थी संख्या कमी का झाली? जावेद तू ज्यावेळेस होता त्यावेळेस टाकळीला शाळा नव्हती, नंतर कानडीला शाळा नव्हती, नंतर इकडे मेखरीकडेही शाळा नव्हती। सर्व विद्यार्थी या आसपासच्या गावचे सगळे विद्यार्थी आपल्या महेश विद्यालयामध्ये हजर होते। आता प्रत्येक ठिकाणी शाळा झाल्यामुळं आणि गांजोरे सरनी यांनी जे कारण सांगितलेले आहेत त्या कारणामुळं आता विद्यार्थी संख्या कमी आहे। अजून दुसरा प्रश्न असा आहे की पालकांची इच्छा आहे खेड्यामध्ये नको, शाळेतच नको, आपला मुलगा किंवा आपला पाल्य हा फक्त शहरामध्ये शाळेत जायला पाहिजे। आता तुम्ही सांगा, आपल्या रस्त्याने जर 4-4, 5-5 मिनी बस जर शाळेत जात असतील तर आपल्या शाळेला विद्यार्थी येणार आहेत कुठून? त्याच्यामुळं तुम्हीच थोडं त्याचं अवलोकन करावं असं मला वाटतं। आपली शाळा कोणत्याही क्षेत्रामध्ये, क्रीडा असो, परीक्षा असो, नंतर कोणतंही ज्ञान देण्यासाठी कुठेही कमी नाहीये, पण आपल्या पालकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी शेजाऱ्याने घातला म्हणून आपलाही मुलगा कड्याला पाठवतो आणि त्याच्यामुळे ही विद्यार्थी संख्या कमी आहे। विद्यार्थी संख्या शाळेला कमी नाही, शाळेचा भरपूर विद्यार्थी आहेत, त्या पद्धतीने त्या जेवढे लागतात तेवढे विद्यार्थी आहेत।